आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारी दरम्यान नाशिक महानगरपालिका शहरात केवळ कुंभ केंद्रित कामे करत नसून पुढील अनेक दशकांचा विचार करून दीर्घकालीन आणि नागरिक हिताच्या पायाभूत सुविधा उभारत आहे। या विकास दृष्टीचा सर्वात ठोस नमुना म्हणजे अगर टाकळी येथे वेगाने आकार घेत असलेला 97 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प। गोदावरी नदीतील वाढते प्रदूषण, शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पर्यावरण गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प उभारण्यात येतोय। यामागील उद्दिष्ट केवळ सांडपाणी प्रक्रिया करणे नसून गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करणे आणि आगामी कुंभमेळ्यापूर्वी नदीचे पाणी स्नानयोग्य गुणवत्तेपर्यंत आणणे हे आहे। सध्या नाशिक शहरातील सांडपाणी व्यवस्थेची व्याप्तीच या प्रकल्पाची गरज अधोरेखित करते। अगर टाकळी प्रकल्प शहरातील मोठ्या लोकवस्तीचा भार उचलणार आहे। पंचवटी, पोखार कॉलनी, आडगाव, नाका, शिवाजीनगर, कॅनडा कॉर्नर, हिरावाडी, गंजमाळ, बाबानगर, लोकशाहीर नगर, राजपाल कॉलनी, कुमावत नगर आणि दत्तानगर या भागातील सांडपाणी या केंद्रात प्रक्रिया केली जाणार आहे। याशिवाय अनेक नाले आणि थेट नदीकडे जाणारे असांसाधित सांडपाणी मार्ग यांना अडवून ते प्रक्रिया केंद्राकडे वळवले जाणार आहे। विद्यमान प्रकल्पाचे उन्नतीकरण करून त्याची क्षमता 70 दशलक्ष लिटर करण्यात येणार असून 97 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे। यामुळे या प्रकल्पाची एकूण एकत्रित प्रक्रिया क्षमता 167 दशलक्ष लिटर 97 अधिक 70 इतकी होणार आहे। नवीन विकास क्षमता, विद्यमान प्रकल्पाचे उन्नतीकरण 70 दशलक्ष लिटर, नवीन प्रक्रिया केंद्र 97 दशलक्ष लिटर, एकत्रित प्रक्रिया क्षमता 167 97 अधिक 70 दशलक्ष लिटर पूर्णत्वाचे उद्दिष्ट पुढील 6 महिने। या प्रकल्पाची आणखी विशेष बाब म्हणजे येथे पारंपरिक कंत्राट पद्धत वापरली जात नाहीये। पूर्वी कंत्राटदार प्रकल्प उभारून निघून जात असे, आता संपूर्ण व्यवस्था परिणामाधारित करण्यात आली आहे। प्रकल्प उभारणे पुरेसे नसून प्रत्यक्ष पाण्याची गुणवत्ता अपेक्षित स्तरावर पोहोचली तरच देयके दिली जाणार आहे। त्यामुळे कंत्राटदार पुढील 25 वर्षे या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेसाठी जबाबदार राहणार आहे। यामुळे नागरी विकास प्रकल्पांमध्ये जबाबदार आणि उत्तरदायित्वाची नवी पद्धत विकसित होत आहे। एका स्कॅनवर प्रकल्पाची संपूर्ण माहिती अगर टाकळी प्रकल्प प्रशासनातील पारदर्शकतेची ही नवे उदाहरण ठरत आहे। प्रकल्पस्थळी विशेष संकेत प्रणाली बसवण्यात आली असून कोणतेही नागरिक आपल्या मोबाईलद्वारे संकेत चिन्ह स्कॅन करून प्रकल्पाची सध्याची प्रगती, एकूण क्षमता, कोणते भाग या यंत्रणेखाली येतात, कोणते नाले या प्रक्रियेत समाविष्ट आहे, कामाचा वेग आणि दृश्य स्वरूपातील संपूर्ण माहिती थेट पाहू शकतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।